वर्णन करत असताना ते एका नरसिंह गाथेमधून त्या बुद्धाचं या ठिकाणी आपल्या पुत्राला अर्थातच राहुल बाळाला हे सांगत आहेत की तुझे जे पिता आहेत, जे सगळ्यामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत, म्हणजे भिक्खूंचा जो संघ आहे त्या भिक्खूच्या संघामध्ये त्याचा पिता बसलेला आहे आणि नरसिंह गाथेच्या माध्यमातून यशोधरा माता पिता आणि पुत्राची या ठिकाणी ओळख करून देत आहे. चक्रवर्डिकत रत सुपादो लखन मंडित आयत पणिह चामर छत विभूषित पादो ऐसी तुरो पिता नरसिंहो. अर्थातच ज्याचे चरण रक्तवर्ण चक्राने अलंकृत आहे, ज्याच्या पावलांच्या टाचा सुंदर आहेत, ज्याचे पावलं चामर छत्राने सुशोभित आहेत आणि ते जे नरात एखाद्या सिंहाप्रमाणे दिसत आहेत आणि बाळा तेच तर तुझे पिता आहेत. साक्य कुमारो वर सुकमालो लखन चित्तित पुण्य शरीरो लोकहिताय गतो नरवीरो ऐसे ही तुयो पिता नरसिंहो. ते जे सुकोमल शाक्य कुमार आहेत आणि जे सुंदर चिन्हांनी परिपूर्ण आणि संपूर्ण शरीर संपन्न आहेत, ज्याने लोकांच्या हितासाठी ग्रहत्याग केला, ते जे नरात एखाद्या सिंहाप्रमाणे आहेत आणि तेच तुझे पिता आहेत. पुण्य ससडग निभो मुखवन्न देव नरोनाय पियो नरगानो मत गजिंद विलसित गामियो ऐसी हो तुरो पिता नरसिंहो. अर्थातच ज्याचे मुखमंडल पूर्ण चंद्रप्रमाणे प्रकाशमान आहे, देव मनुष्य व नाग गणात प्रिय आहे, ते जे मस्त एखाद्या गजेंद्राप्रमाणे म्हणजे हत्तीप्रमाणे जात आहेत, तेच नरात सिंह आहेत आणि तेच तुझे काय आहेत, तेच तुझे पिता आहेत. खंतीय संभव अंगो कोलिनो देव